रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेनं 2024-25 मध्ये 5,000 कोटींच्या पुढे व्यवसाय केला आहे, तर 95 कोटी रुपयांचा विक्रमी नफा नोंदवला आहे। विश्वास आणि विकासाचा आधार म्हणजेच आपली रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक। पहलगाम येथील भ्याड हल्ल्याविरोधात रत्नागिरी शहरामध्ये सकल हिंदू समाजाच्या वतीनं जन आक्रोश मोर्चा काढण्यात आला। या मोर्चामध्ये शेकडोंच्या संख्येने रत्नागिरीकर सहभागी झाले होते। जम्मू काश्मीर येथील पहलगाम येथे झालेल्या हल्ल्यामध्ये दहशतवाद्यांनी 28 निष्पाप भारतीय पर्यटकांचा जीव घेतला। यामध्ये महाराष्ट्रातील 6 जणांचा समावेश होता। रत्नागिरीमध्ये या घटनेविरोधात तीव्र संताप व्यक्त करण्यात आला। दोषींवर कडक कारवाई करण्यात यावी अशी मागणी सुद्धा सगळ्यांनी यावेळी केली आहे। त्याचबरोबर पाकिस्तानचा झेंडा जाळून यावेळेला सर्वांनी निषेध केला। शुक्रवारी संध्याकाळी 4:30 वाजता गाडीतळ लक्ष्मी चौक येथून या मोर्चाला सुरुवात झाली। सर्व भगिनींना विनंती आहे की त्यांनी पुढे